अलीकडे चीनचं उत्पादन म्हटलं की अनेक जण मस्करीनं चले तो चांद तक नाही तो शाम तक म्हणतात. पण भारतामध्ये कितीही शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न करू असं सरकारनं आश्वासन दिलं तर प्रत्यक्षात उत्पादन वाढवण्याची जी किमया आहे ती आहे दुप्पट उत्पादनानेच. आणि त्यासाठीच चीनचं तंत्रज्ञान उपयोगी पडणार आहे. चीनचं तंत्रज्ञान यामध्ये उपयोगी पडलेलं आहे मक्याच्या या उत्पादनामध्ये. मी आहे बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये, ज्या ठिकाणी चायनीज मका तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे. आपण जर पाहिलं तर ही आपली पारंपरिक चीनची पद्धत, मक्याची पद्धत आहे. आणि त्याच विषय सांगायला आपल्याबरोबर आहेत कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ संतोष करंजे सर. सर, ह्या चायनीज मका तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य काय आहे आणि काय फरक पडेल? निश्चित उत्पन्नामध्ये 30 ते 40% फरक पडणार आहे. कारण असं आहे की आपण जी नॉर्मल पद्धतीने लागवड करतो ती एका एकराला 8 किलो बियाणं लागतो आणि चीनच्या पद्धतीने ज्यावेळी आपण पेरणी करतो त्यावेळी 1 एकरमध्ये 11 किलो बियाणं लागतं. म्हणजे नॉर्मली जर आपण ही पद्धत आहे, ही साधी पद्धत आहे आपली. म्हणजे आपण साधारण 9 इंचावर एक बी टोकन करतो आणि 2 ओळीतलं अंतर साधारण 2.5 फूट ठेवतो. त्यावेळी रोपांची संख्या मिळते आपल्याला 26,000, 25 ते 26,000. आणि ती पलीकडची आत्ता जे आपण पाहतो ही चीनची मका पद्धत आहे की ज्याच्यामध्ये एका जागेवर 2 बियाणे आपण लावलेले आहेत. समोर 2 बियाणे एका जागेवर, 2 रूट एका ठिकाणी आल्यामुळं त्याचं साहजिकच जागा तेवढीच पण साईज म्हणजे रोपांची संख्या वाढली. आता इथं 11 किलो बियाणं म्हणजे 35,000 रोपांची संख्या. जर एका ह्याला एकच कणीस चांगलं मिळालं, इकडे 25,000 गुणिले 150 ग्राम आणि तिकडे 35,000 गुणिले 150 ग्राम, त्याचं गणित काढलं तर 49 क्विंटल होतं. इकडचं गणित काढलं तर साधारणपणे 28 ते 30 क्विंटल होतं. आपल्या इकडे 20 क्विंटलचं उत्पादन वाढते नुसते त्या पद्धत बदलल्यामुळे. आता सगळ्यात महत्त्वाचं मका लागवड केल्यानंतर असं होतं की मका हे स्वपरागीभवन क्रॉप आहे की हे जे तुम्हाला कणीस दिसतंय हे मादी फुलं आहे आणि वरचा चुरा जो आहे ते नर फुलं आहे. आणि ह्याच्यावर जे काय परागकण पडलेले दिसत आहेत तुम्हाला ह्याच्यावर, हे परागकण ह्या कणसावर पडले पाहिजेत तर हे कणीस पूर्ण भरतो. तर यासाठी जर ज्यावेळी आपण दाट लागवड करतो सलग त्यावेळी हे पाणी एकमेकात गुंततात आणि हा तुरा वरच्यावरच अडकून राहतो. त्यामुळे ते परागीभवन होत नाही आणि कणीस पूर्ण भरत नाही. दुसरं सगळ्यात महत्वाचं, खरं तर तांत्रिक बाबा आणि महत्वाचे आहे, परंतु लोक लक्षात घेत नाही. आता ह्याच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की हे कार्बन लविंग क्रॉप आहे. म्हणजे याला फोटोसिंथेसिस होण्यासाठी कार्बन जास्त लागतो. आणि जर दाट लागवड केली तर फक्त वरच्या पानांवर सूर्यप्रकाश पडेल आणि खालची पानं तशीच राहतील. इथं आपण जोडवळ पद्धत लागवड केली आहे. म्हणजे 4 फुटावर एक लॅटरल आणि त्याच्या लॅटरलच्या बरोबर 40 सेंटीमीटरवर 2 बी टोकन केलेत. आपण इथं जाऊन पाहू शकतो की हे, मी थोडे अलीकडे आला इथं, तर इथं आपण पाहूया की हे 2 ओळीतलं अंतर आपल्याला 2.5 फूट मिळालं आहे 2 ओळीच्या नंतर. याच्या एका जागेवर आपण 2 बी टोकलेत आणि दोन्हीचे बी चांगले सरळ सलग कंस आलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये सूर्यप्रकाश शेवटपर्यंत जातो ज्यामुळे त्याला एनर्जी जास्त प्रमाणात मिळते. हे सर्व अशी टोकन केली तर 1 एकरमध्ये आपल्याला 35,000 प्लांट गुणिले 150 ग्रामने जर गणित काढलं तर 49 ते 50 क्विंटल उत्पादन सहज येतं आपल्याला, जे नॉर्मल पद्धतीमध्ये फक्त तुम्हाला 25-30 क्विंटलच्या वर कधी जाणार नाही. याचे किती वेळा प्रयोग झाले आपण ज्या पद्धतीने? मी हे चीनमध्ये 2012ला गेलो होतो तेव्हापासून हे चालू आहे. आणि आज महाराष्ट्रामधले औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, पुणे जिल्हा, सातारा जिल्ह्यातले शेतकरी ह्याचा प्रयोग करत आहेत. आणि त्यांनी मॅक्झिमम 65 क्विंटल प्रति एकर उत्पादन काढलेलं आहे. 65 क्विंटल. आणि काही लोक दावा करतात 100 क्विंटल. पण जर शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर 150 ते 200 ग्राम जर दाणे भरले, 200 ग्राम जर दाणे भरले तर ते 70-80 क्विंटलपर्यंत पण जाऊ शकतं. पण नॉर्मली 150 जरी धरलं तरी आपल्याला एका एकरामध्ये 50-55 क्विंटल सहज उत्पादन येते. आपल्या इथं या कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये दरवर्षी किती एकर अशा पद्धतीने लागवड होते? दरवर्षी आम्ही किमान 10 एकरपर्यंत लागवड करतो, चाऱ्यासाठी पण आणि उत्पन्नासाठी पण. आणि बाहेरचे शेतकरी जे तुम्हाला जॉईन झालेले ते बाहेरच्या शेतकऱ्यामध्ये विचार केला तर जवळपास 1000 एकराच्या पेक्षा जास्त आहे. तो आकडा काढलेला नाही, परंतु जेवढे मला कॉल येतात त्याच्यावर लक्षात येतं किमान 1000 शेतकरी तर हे लागवड करत आहेत. आणि उत्पन्नाच्या बाबतीत सांगायचं झालं तर 50 क्विंटलपेक्षा सगळ्यांना उत्पादन जास्त काढले. ज्यांना मुरगासाठी मका करायचे त्यांच्यासाठी पण हे 35 टन प्रति एकर येतं. 35 टन? हां, नॉर्मल
नॉर्मली पारंपरिक नॉर्मलमध्ये 15 ते 20 टन बरं. इतकंच येतं. म्हणजे हे दुप्पट, आपण म्हणतो ना, दुप्पट उत्पादन घ्यायचं असेल तर तंत्रज्ञान सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हेच चीनमध्ये कॉमन आहे सगळीकडे. म्हणजे कंपल्सरी या पद्धतीनेच लागवड त्यांना करणं बंधनकारक आहे. तर ही पद्धत प्रूव्हन असल्यामुळे त्यांनी बंधनकारक केलेलं आहे. आपल्याकडे अजून शेतकऱ्यांना त्याचे संभ्रम आहे. आणि हे मॅकनायझेशननं पण होतं. जे आपण टोकन पद्धतीचं अवजार आहे त्याच्यामध्ये एका जागेवर बरोबर 2-2 बी टोकण्याचं पण ऑटोमॅटिक यंत्र आलेलं आहे. काही शेतकऱ्यांनी स्वतःचे यंत्र बनवले. मला त्यांचे व्हिडिओ पण टाकलेत, तर तेही मी तुम्हाला दाखवेन की त्या पद्धतीने आपण ऑटोमॅटिक अवजाराद्वारे पण करू शकतोय. खरं तर चीनच्या बाबतीत आपले काहीही मतं असली तरीसुद्धा तंत्रज्ञानाच्या बाबतीत मात्र गेली 12 वर्ष चीनचं हे मक्याचं तंत्रज्ञान लोकांना उत्पादन वाढीसाठी मदत करते. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही बारामतीत याल तेव्हा हे चायनीज तंत्र नक्की पहा. हे चले तो चांद तक नाही तो शाम तक असं नाही, तर ते चालत राहिलं तर दुप्पट उत्पन्नाची शाश्वती नक्की देऊ शकतं. तुम्ही ज्यावेळी बारामतीत याल तेव्हा हे तंत्रज्ञान नक्की पहा.